आज तुमची प्रत्यक्ष भेट झाली त्यामुळे इतका आज आनंद झाला। आजच्या व्हिडिओची सुरुवात इथे करतोय। वेळ आहे सकाळचे 5:40 माऊलींची पालखी 6 वाजता निघणार आहे। आता पटपट आवरतो आणि जातो त्या दिशेने ज्या दिशेने वारकरी जात आहेत। सकाळी उठल्यापासून एक व्हिडिओ बनवला आणि नंतर जो मोबाईल खराब झालाय ना, माझं डोकंच खराब झालंय पूर्ण। मोबाईल हँगच, म्हणजे काय त्याला होईच ना। काय एवढा वेळ चाललाय सकाळ माझा। 8 वाजलेले आहेत आत्ता आणि इथे आत्ताशी आंघोळ झालेली आहे आणि नेमका फोन पण सुरू झालेला आहे। जीव आला जरा आत्ता। सगळ्यात चिखल होतं माहीत आहे का, चिखलावरून परत बॅग पडली, बॅग चिखलात। स्ट्रगलने सुरू झालं आज दिवस, स्ट्रगलने। बघू कसं जातोय आता पुढे। मला फक्त दाखवायचं आहे की हे कसे पळत आहेत आणि तुम्ही फक्त अंदाज लावा ह्या वयामध्ये असे पळत आहेत। आणि अभंग पण बोलतायत, टाळ पण वाजवतात। अतिशय शुद्ध अंतकरणाने पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी, मी अजित थोरबोले या महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी। विठाला विठाला विठाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक मांडवेला आलेलो आपण। मांडवे गाव ॲक्च्युली मला पुरावरूनच जायचं होतं, पण खाली कसं झाडं मिळतात थोडी सावली मध्ये आहे ना, म्हणून खालून चालत चाललोय। हे पण घरं तोडलेले आहेत, ते पण जुनं घर, जुनी घरं मस्त एकदम मस्त वाटतात राहायला, दगडात थंड। सावली हा माऊली आनंद इथे पंढरपूर पायीवारी दिवस 13वा वर्ष 4थे आणि आज माऊलींचं होणार आहे पहिलं गोल रिंगण आणि त्यासाठी माऊली निघालेली आहेत माळशिरसच्या दिशेने नातेपुतेवरून या गोल रिंगण। मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आहे, लय भारी वाटतं, जाऊन बसतो। सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि दिंड्या ऑलरेडी जेवायला बसलेले आहेत आणि चांगलं खात आहेत यार, दिसतंय मला म्हणजे। चलो भाई चलो। अरे ॲक्च्युली माझ्या डोक्यात जरा फॉल्ट झाला। हे काय सकाळ जेवायला बसले नाहीयेत, हा दुपारचा विसावा आहे 10 वाजताच आज। हे बघा माझ्या कुठे गेला मंडप, हा मंडप अन्नदानाचा, आणि हे बघा मंडप आहे ना तिकडे तुम्हाला जाऊन दाखवतो। आणि मागे रथ आहे, माऊली तर थांबलेत। हे विसावा आहे दुपारचा जेवणाचा 10 वाजता। आता मग काहीतरी शोधावं लागेल मला, काहीतरी इथं नाही तर मग पुढं नाही भेटणार काय, इथंच चला। हे आहे मांडवे ग्रामपंचायत आणि त्या मंदिरात किंवा त्याला जो काही शब्द आहे जो मला येत नाहीये त्याच्या तिथे माऊलींची पालखी विसावलेली आहे दुपारच्या विश्रांतीसाठी। हे बघा ते सगळे मेन माणसं जे सगळं काम बघतात ती लोक, त्यांच्या इथे तंबू आहेत आणि जत्रा भरलेली आहे मस्त। रिंगणाला पण जायचं आहे आपल्याला अजून, त्याच्या आधी पोटाचं काहीतरी बघावं लागेल, नाही तर रिंगणामध्ये काय अंगात दम राहणार नाही आपल्या। जोश पाहिजे, जोश। जरा जवळ जाऊन बघूया आपण। हो बासरी घेऊ का बासरी? बासरीवाला, घोंगडीवाला, तांबडीवाला। तिथं जाईपर्यंत वेळ जायचा आणि खायला काय मिळायचं नाही आणि रिंगणामध्ये काय जोश राहणार नाही अंगात। लय उड्या मारायच्या मला, लय लोक भेटतात, म्हणजे जोश पाहिजे रे अंगात, जोश। अननस खातोय। तुम्ही जे आत्ता व्यक्तीला हात हलवताना बघितलं व्हिडिओमध्ये, साधं सुद्धा व्यक्ती नाही आहे। मागच्या वर्षी वारीमध्ये त्यांच्यासोबत मोठा प्रवास केला आहे। चोपदारानंतर हा एक व्यक्ती असा आहे ज्याच्याकडे बघूनच मला त्यांच्याबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली। त्यांनी मला आत घेतलं, धरलं आणि डायरेक्ट डोकं पादुकांवर दाबूनच धरलं डायरेक्ट, आणि ती कशी वीज चमकते, चर्रकन अशी वीज चमकली आणि झरझर असं काहीतरी फील झालं वेगळंच। हो माऊलींचा रथ सज्ज झालेला आहे, पालखी रथामध्ये आलेली आहे आणि आता माऊली निघती रिंगणाच्या दिशेने। आज होणार आहे माऊलींचं पहिलं गोल रिंगण। दर्शन झालेलं माझं आज पहिल्यांदा यावर्षी, काय दर्शन झालं माझं। वा 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 वा, काय सुख जे मला जाणवतंय ते मी शब्दात कसं सांगेल, पण प्रयत्न करेन।
मी मगाशी म्हणालो की आजच्या दिवसाची सुरुवात खराब झालेली आहे, पण दिवस कसा चाललाय बघा. आज माऊलींच्या पादुकांवर डोकं ठेवून डोकं दाबून धरून दर्शन घेतलं मी. आता माऊलींचे अश्व माझ्यासोबत चालत आहेत, हे बघा. पुढे नगार आहे. म्हणजे दिवसाची सुरुवात कशी झाली ते मॅटर करत नाही, दिवस कसा चालला आहे. जय हरी जय हरी. डिस्टर्ब झालं, पण ॲट द एंड काय माहिती आहे का, काय आहे ते मॅटरच करत नाही. म्हणजे कुठलाच नियम नाही. आपण म्हणतो ना, अरे दिवसच खराब सुरू झाला, आता शेवट कसा होईल, असं काही नाही आहे. मानला तर नियम, पाळल्या तर मर्यादा. तुम्ही जो नियम मानाल, जे सत्य मानाल, ते सत्य होऊन जाईल. मी जर म्हटलं की आजचा दिवस खराब घे, सुरुवात झाली मग दिवस खराब जाईल, तसं काही नाही. काहीही होऊ शकतं कुठल्याही क्षणाला. म्हणून बिंदास्त वाटेल ते विचार करा, वाटेल ते संकल्प मनात घ्या आणि वाटेल ते करत जा. पुढे जात राहणार, फक्त उद्देश साफ मनाने असायला हवा. रामकृष्ण. पुढं गेल्यावर बसायला मिळणार नाही, म्हणून आत्ता थोडा वेळ बसून घेऊया. दिंड्या चालल्या आहेत हळूहळू आणि आता माऊल्यांची पालखी येईल. मला वाटलं मला ऐकेलं. हे बघा, सदाशिवनगरची पाटी, रिंगण सोहळ्याची पाटी. इकडं नाही, तिकडं पुढं. पण मला खरंच आश्चर्याची गोष्ट वाटते ही, यावेळेस सगळं काही वेळेच्या आधी. आता आधी होतंय का वेळेत होतंय याची कल्पना नाही आहे मला, पण आता 11:15 होत आलेत आणि रिंगण आता अर्ध्या तासावर आलेलं आहे. हाऊ स्ट्रेंज इज दॅट. सो जर कोणाला इथून पुढे रिंगणामध्ये यायचं असेल तर त्यांनी लक्षात ठेवा की खूप लवकर होतं आहे यावर्षी जरा. सो डोंट बी लेट. मी ना आत्ता मनातल्या मनात काहीतरी बोलत चाललो होतो आणि मला बोलता एक गोष्ट रिअलाईज झाली, जाणवली. या 2-4 दिवसापासून मी काय बोलतोय मला काही कळत नाही आहे, पण काहीतरी महत्त्वाचं बोलतोय एवढं मात्र नक्की. गैरसमज होऊन देऊ नका, काहीतरी त्यात असेल. मला पण कळत नाही मी काय बोलतो, पण काहीतरी आहे बरं का त्याचं. दरवर्षी अशी बरीचशी माणसं असतात जी पुलावर चढतात पण उतरता येत नाही आणि अडकतात आणि रिंगण त्यांना वरूनच बघावं लागतं. म्हणून रिंगणाच्या दिवशी तरी ॲटलिस्ट कुठल्याच पुलावर चढू नका, मगच तुम्हाला असं सापडेल रिंगणाकडे. चला. आणि ग्रामपंचायत पुरंदावडे इथे होणार आहे माऊलींचं पहिलं गोल रिंगण. चला. आणि ते बघा माऊलींची पालखी रिंगणाच्या आत आलेली आहे. माणसं सगळे उठून उभी राहिलेत बघायला. मी कुठं आलोय माहिती आहे का तुम्हाला? मी डायरेक्ट आतमध्ये आलोय. नेहमी बाहेर असतो ना, तिथून गोल राऊंड मारत सगळ्यांना भेटत असतो, पण यावेळेस नाही, डायरेक्ट आत आलेलो आहे. काय बोलू मी आता, काय दिवस चाललाय माझा. व्हिडिओ बघते की लय तुम्ही खूप छान सांगता आणि छान वाटतंय आणि अगदी एकदम माहिती पण खूप छान देता तुम्ही. हो छान, एकदम आनंद झाला. असं वाटतं की आपले चॅनलवाले भेटले असं वाटतं. योगाने रिंगणाच्या आतमध्ये. पण हे किती वाजता आलं? सकाळी 9 वाजता आलेले आहेत सांगलीवरून. विटा सांगलीवरून 9 वाजता आलेली माणसं. बापरे बापरे. आपण डायरेक्ट आज VIP एंट्री झालेली आहे माझी. आज डायरेक्ट आतमध्येच लईच आती झाला आज, काय खरं नाही माझं. माऊलींचे अश्व रिंगणाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि आता ते हळूहळू म्हणजे ते रिंगणाची जागा कशी आहे ते पण बघतात पहिले आणि मगच पळवतात. असं सगळे रिंगणाच्या आतमध्ये दिसतात का सगळे VVIP लोक. मी तर मी आधी VVIP झालो, मी त्याच्या पण आतमध्ये आलेलो आहे. काय सांगू तुम्हाला, किती आनंद होतोय मला. ही आहेत सर्व पालखीसोबतची प्रमुख माणसं, प्रमुख सदस्य, ऑल VIPs. म्हणजे सगळं बघतात हेच. आणि हे तुम्ही बघितलं असं बऱ्याच ठिकाणी आहे ना, प्रत्येक रीलमध्ये असतात, हेच आहेत ते.
मगाशी मी रिंगणाच्या आतमध्ये आलो, मला आत येता येत नव्हतं आणि आत्ता एवढ्या आत आलो की डायरेक्ट आत आलोय. हे बघा, असं आम्ही घरी आहे की नाही आम्हाला वाटतंय आम्ही घरी बसून वारीत हिंडतोय, आम्ही वारीतच चालतोय अशी माहिती असते तुमची. आणि असं प्रत्यक्ष वारीत आलेल्याचा आनंद मिळतो आम्हाला, घरी बसून मिळतो. आज तुमची प्रत्यक्ष भेट झाली त्यामुळे इतका आज आनंद झाला. म्हणजे प्रत्यक्षात भेट झाली, टीव्हीवर भेट होणं आणि प्रत्यक्षात भेट होणं ती खूप असं आनंद झाला. म्हणजे माऊलींचा आणि तुमचा आमचा योगायोग जुळून आणला माऊलींनी. नमस्कार माऊली. हो माऊली. धन्यवाद धन्यवाद. चला चला माऊली. माझ्या अगदी मागे बाजूला माऊलींची पालखी थांबलेली आहे. मी पहिल्यांदा रिंगणाच्या आत आलोय. काय सांगू, मला किती आनंद झालाय. हा सगळा तुमच्या सर्वांचा आनंद मी व्यक्त करतोय. म्हणजे काय बोललो, काय सुंदर चित्र आहे. वा वा.
अशा प्रकारे माऊलींचा पहिला गोल रिंगण सोहळा पार पडलेला आहे आणि आत्ता माऊलींसोबत मी चाललोय पुढच्या टप्प्याला. काय रिंगण झालंय. मला घोडा बघायला भेटण्याचं मला काय नव्हतंच. मला आज एवढा आनंद झाला, बोल एवढं आतमध्ये 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 एकदम एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट. एक्सक्लुझिव्ह तुम्हाला काय सांगू, काय काय बघितलंय, काय काय केलंय, काय काय अनुभवलंय, हे शब्दात सांगण्याच्या पलीकडचं अनुभवलेलं. पण मी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेन, चिंता नसावी. आणि हे सगळं फक्त एका माणसामुळे झाले जे माझ्या मागे उभे आहेत. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मी चाललो माझ्या माऊलीकडे. टाटा. बापरे कसला वारकरी, डेंजर एकदम. ॲम्ब्युलन्सच्या वरून वारकरी. अरे बाबा बाबा. बोलता आम्ही तुमचे फॅन हो, एक नंबर. धन्यवाद. अजून काय आम्ही तुमचं पूर्ण यूट्यूब बघतो. पूर्ण कसं वाटतं बघता? एकदम छान, देवाची कृपा माऊलीची. आणि आज मला भेटून कसं वाटतं? तुम्ही आनंद वाटला एकदम. मग आणखीन काय बोलणार. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली माऊली जय जय जय. दरवर्षी परतीची वारी सुरू झालेली आहे. परतीची वारी सुरू झालेली आहे. नाही 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 नाही, सॉरी सॉरी सॉरी. दरवर्षी रिंगणामध्ये मला एवढी माणसं भेटतात, एवढे लोक भेटतात. ह्या वर्षी काय झालं, मी लयच आतमध्ये गेलो, माणसं जरा लांब राहिली. पण आता मी चालतोय ना, चालताना खूप जण भेटतात, लांबून लांबून हाक मारतात. तर सर्वांचे मी लांबूनच आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बघता, चॅनलला कमेंट करताबद्दल. हा दमलो आज, दमलो. हा 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 हा. कुठल्या गावातले पंडित आहे तुम्ही? कुठल्या गावातले पंडित आहेत? मला वाटलं पंडित कुलभूषण शास्त्री आले काय. जमतंय जमतंय जमतंय. क्लासेस घ्यायला पाहिजे यांचे जरा. हा लागला लागला, सूर लागला. हा हा हा, वरचा सूर लागला, वरचा. हा 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 हा. सुगम संगीत. हा हा. वा 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 वा. हा शास्त्रीय संगीत डायरेक्ट आता. वा वा वा. आला बिलाव नागिन नागिन. हा वा 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 वा. वरचा सा. जमतंय जमतंय. नवीन नवीन विद्यार्थी आमचा. फी भरली नाही म्हणून त्याला नीट शिकवलं नाही मी. ॲक्च्युली फी भरा मग नीट शिकवतो मी. काल बासरी बघितली आणि मला वाटलं बासरी तर वाजवायला पाहिजे. मी आणली होती पण काढत नव्हतो. म्हटलं आता जरा वाजूच. काढली की लगेच जसं कृष्ण बासरी वाजवताना त्याच्या आजूबाजूला सगळे जमा व्हायचे. गवळणी म्हणा, गाई म्हणा, पक्षी पाखरं म्हणा, तशी चिमणी पाखरं माझ्या बाजू जमा झाली लगेच. फक्त चिमणी पाखरं बोलतात पण आणि माझी बासरी घेऊन वाजवतात पण. अशी बोलकी पाखरं आहे आमच्याकडे. हा हा हा. भाव भाव, हृदयस्पर्शी भाव, हृदयस्पर्शी. आला आला. जमते जमते. जमेल जमेल. मला सुचलं तर वरचं काहीतरी गाणं वाजू का महाराज? हा असं जरा एक एक मला सुचलं गाणं. जाता पंढरीसी
आस लागे जीवा, सुख वाटे जीवा, मला असं वाटते. सुख वाटते जीवा बरोबर शब्द आहे, पण माझे शब्द चुकले. काय करू, माझे शब्द माझेच चुकले. आम्ही चुकीचे वारकरी. आणि माऊलींचा रथ तयार झालेला आहे माळशिरसच्या दिशेने जाण्यासाठी. चला माळशिरस. हा फोटो काढा ना कोणीतरी माझा असा असा. माळशिरसला चाललोय, माळशिरसला. लय थकलो, लय मजा आली आज. काय सांगू, असं सुख समाधानाने संतृप्त झाल्यावर जीव कसा एकदम शांत होऊन जातो. शांत, तसं शांत वाटतंय मला. चलो चलो. हा माळशिरस 2 किलोमीटर. अयो पंढरपूर 52 किलोमीटर. 2 किलोमीटर अजून. बस बस बस, नाही होगा मुझसे. बॅटरी संपली माझी. इथंच बसतो बाबा. मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. कसा वाटला सांगा, आशीर्वाद द्या आनंदाने, प्रेमाने, मुक्त हस्ताने. आजचा व्हिडिओ संपवतो. जय हरी विठ्ठल. उद्या आहे दुसरं रिंगण, दुसरं रिंगण आहे उद्या. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.